बँक निफ्टी क्रॉस्ड 50,000 लेवल. फायनली आरबीआय कडून 50 बेसिस पॉईंटचा रेट कट आलेला आहे आणि मार्केटने त्याच्यावरती खूप चांगले पॉझिटिव्ह रॅली केली. लक्षात ठेवा, आता आपण लो इंटरेस्ट एन्व्हायरमेंट मध्ये एंटर केलेला आहे. म्हणजे काय तर आरबीआयने जवळजवळ 1%चा 100 बेसिस पॉईंटचा रेट कट केलेला आहे इन लास्ट 3 मॉनेटरी पॉलिसीज. फेब्रुवारीमध्ये पहिला रेट कट झाला, आफ्टर दॅट एप्रिलमध्ये नेक्स्ट रेट कट झाला आणि आता या करंटमध्ये 50 बेसिस पॉईंटचा एक मॅसिव्ह रेट कट आपल्या गव्हर्नरने केलेला आहे. त्यामुळे सर्व लोकांचे ईएमआय कमी होतात. लक्षात ठेवा, याचा अर्थ मार्केटमधला मनी सप्लाय वाढतो, इकॉनॉमीमध्ये पैसे येतात, तुमच्याकडे माझ्याकडे सगळ्यांकडे पैसे येतात. लोकांचे जे होम लोन असतात, कार लोन असतात, जे फ्लोटिंग इंटरेस्टवरचे लोन असतात, त्या सर्वांचा ईएमआय कमी होतो. तुम्हाला जे नवीन कर्ज मिळतं ते कर्जही स्वस्तात मिळतं. लक्षात घ्या, त्याचा बेनिफिट कोणाला होतो, तर तुमच्याकडे जे पण काही एक्स्ट्राचे पैसे वाचतात. तर सपोज एखाद्याचा होम लोनचा इंटरेस्ट जर 21,000 असेल हप्ता ईएमआय, तो जर कमी होऊन जर 20,000 झाला, तर जे वरचे 1,000 रुपये ते लोक जाऊन मार्केटमध्ये कुठेतरी स्पेंड करत असतात. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे सर्वच बिझनेसेससाठी चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. सर्वच बिझनेसेसमध्ये चांगली ग्रोथ बघायला मिळते. त्यासोबत इंडियाचा मान्सून सुद्धा चांगला झालेला आहे. रूरल इकॉनॉमी सुद्धा खूप चांगली परफॉर्म करते. सो थोडंफार तुम्ही व्यवस्थित ट्रॅक करा आणि इथून पुढे मार्केटमध्ये नेक्स्ट 1-1.5 वर्षामध्ये तुम्हाला खूप चांगली रॅली झालेली बघायला मिळते. जिओ पॉलिटिकल टेन्शन जर साईडला ठेवले तर मार्केटमधले काही कंपनीज, काही स्टॉक्स इथून पुढे खूप चांगले परफॉर्म करतील. सो स्टे इन्व्हेस्टेड फॉर द लॉंग टर्म. तुम्हाला जर 1-1.5 वर्षाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डेफिनेटली मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. दिस इज व्हेरी नाईस पॉईंट. दिस इज व्हेरी नाईस टाइम टू इन्व्हेस्ट इन द मार्केट. थँक्यू.